मत्तई सुवर्तमान 7वा अध्याय पहिला आणि दुसरा वचन. तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नको. हालेलुया. आम्ही बरं केलं वाईट केलं आमचे न्याय हालेलुया नाही झाला पाहिजे तर दुसऱ्यांचा आम्ही न्याय नाही केला पाहिजे. हालेलुया. न्याय कोण करणार आहे? न्यायाधीश न्याय करणार आहे. न्यायाधीश कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. इकडे वचन काय सांगत आहे? तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नको. हालेलुया. आमचे न्याय नाही झाला पाहिजे तर आम्हाला दोषी नाही लावलं पाहिजे तर. हालेलुया. तर याचा अर्थ असं बघितलं तर आम्हाला दोषी नाही लावलं कोणी नाही लावलं पाहिजे असं असलं तर दुसऱ्यांना आम्ही दोषी नाही केलं पाहिजे आहे. आता एक वचनाचा अर्थ असा बघितलं तर दुसऱ्यांना आम्ही दोषी म्हणून ठरवला. हालेलुया. आम्हाला पण दोषी म्हणून ठरवलं जाणार आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल पण देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. हालेलुया. देव इंग्लिश मध्ये काय लिहिलं? 7वा अध्याय पहिला वचन मत्तई. Judge not that you be not judged. न्याय करू नका. हालेलुया. तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नको. तमिळबाई मध्ये असा आहे तुम्हाला दोषी करायचं नाही म्हणून तुम्ही कोणाला दोषी करू नको. हालेलुया. आमचा न्याय नाही केला पाहिजे तर आम्ही कोणाचा न्याय करायचा नाही आहे. दुसऱ्यांचा न्याय केलं तर आमचे काय होणार आहे? न्याय होणार आहे. दुसऱ्यांना आम्ही दोषी असं ठरवलं तर आम्ही दोषी असं होणार आहे. हालेलुया. दुसऱ्याने काय केलं आहे ते त्यांना मिळणार आहे. दुसऱ्यांना दोषी आम्ही ठरवलं तर आम्हाला पण दोषी ठरवलेलं जाणार आहे. हालेलुया. आम्ही आमचे जीवन बघून जागृत राहायचं. दुसऱ्याने काय वचनाचे विरुद्ध केलं तर त्यासाठी आम्ही प्रार्थना करू शकतो. हालेलुया. न्याय करणारा परमेश्वर आहे. कारण जे प्रकारचे तुम्ही न्याय कराल ते प्रकारचे तुमचे न्याय होईल आणि जे मापाने तुम्ही माप घालिता तेच मापाने तुमच्या पदरी पडेल. हालेलुया. कारण इकडे सांगत आहे जे प्रकारचे तुम्ही न्याय कराल ते प्रकारचे तुमचे न्याय होईल. हालेलुया. कसं आम्ही न्याय करणार आहे तसं आमचे न्याय होणार आहे. देवाचे वचन क्लिअर सांगत आहे सर्वांनी पाप केला आहे कोणी योग्य नाही आहे. हालेलुया. आम्ही कसं दुसऱ्यांचे न्याय करणार आहे तसं आमचे पण न्याय होणार आहे. दुसऱ्यांना दोषी म्हणून आम्ही ठरवलं तर आम्ही पण दोषी म्हणून ठरवलं जाणार आहे. हालेलुया. दुसऱ्यांना दोषी म्हणून आम्ही ठरवलं नाही आहे आम्हाला पण दोषी म्हणून ठरवलं जाणार नाही आहे. हालेलुया. आता आम्ही इथेच आम्ही आठवण केलं पाहिजे की आम्ही जगामध्ये आहे पण जगाचे लोक नाही आहे आम्ही देवाचे लोक आहे. हालेलुया. जगाच्या नियमानुसार आम्हाला चालायचं नाही देवाच्या वचनानुसार आम्हाला चालायचं आहे. त्याच्यामध्ये मत्तई 7 मध्ये 12वा वचन
हे करिता लोकांनी जसं तुमच्या बरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे तसंच तुम्ही त्याच्या बरोबर वर्तन करा. हालेलुया. कारण नियमशास्त्र व संदिष्टाशास्त्र याच्या सारांश आहे. हालेलुया. हेच सारांश आहे. लोकांनी जसं तुमच्या बरोबर वर्तन करावे वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसंच तुम्ही त्याच्या बरोबर वर्तन करा. हालेलुया. आता आमची इच्छा काय असणार आहे? हालेलुया. आमच्यावर प्रेम केलं पाहिजे, आमचं चांगलं केलं पाहिजे आहे. आम्ही चुकलं तर आम्हाला माफ केलं पाहिजे आहे. हालेलुया. लोक आम्हाला मान दिलं पाहिजे आहे, लोक आम्हाला स्वागत केलं पाहिजे आहे. आमची इच्छा काय असतं? आमच्यासाठी दुसऱ्यांनी चांगलंच करावे. हालेलुया. आमची इच्छा काय असणार आहे? आमच्या हाताखाली कोण काम करत असलं तर ते आमच्या ऐकावे. हालेलुया. हे सगळं आमची इच्छा आहे. आता हे सगळं आम्हाला घडलं पाहिजे आहे. आमच्यावर लोक प्रेम केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. हालेलुया. आता हे सगळं आम्हाला पाहिजे तर हे पहिला आम्ही पेरणी केलं पाहिजे आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये लोकांनी काय काय केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. हे सगळं आम्ही पहिला सुरू केलं पाहिजे आहे. हालेलुया. आता आम्ही सुरू करणं म्हणजे काय आहे? आम्ही पेरणी करता नंतर थोडा 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 आमच्या जीवनामध्ये तसं होत जाणार आहे. हे कोण सांगत आहे? परमेश्वर सांगत आहे. देवाचे वचन आम्हाला सांगत आहे. हे काय आहे? पूर्ण बायबल याच्यामध्ये आहे. कोणी आम्हाला वाईट केलं पाहिजे, आमचं नुकसान केलं पाहिजे, आम्हाला काली पाडवलं पाहिजे असं आमची इच्छा नसणार आहे. हालेलुया. आता कोणी असं आमच्या जीवनामध्ये नाही केलं पाहिजे तर पहिला आम्ही तसंच केलं पाहिजे आहे. कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, कोणाला काली पाडायचं नाही आहे, कोणाचं नुकसान करायचं नाही आहे. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः केलं पाहिजे आहे. देवाचे वचन क्लिअर सांगत आहे आम्ही जे काय पेरणी करणार आहे तेच आम्ही कापणी करणार आहे. हालेलुया. दुसऱ्यांचे नुकसान करत राहील आम्ही, आमचे नुकसान होणार आहे. आम्ही देवाच्या मुलं आहे, देव आमच्या बरोबर आहे. आम्ही जे काय करणार आहे ते चांगलेच केलं पाहिजे आहे. हालेलुया. आमच्या गावातून वाईट नाही घडलं पाहिजे. दुसरा काय करत आहे त्याचं फळ त्याला मिळणार आहे. किती पण वाईट लोक जगामध्ये असून द्या, ते पण त्याच्यासाठी काय चांगलेच अपेक्षा करणार आहे. हालेलुया. आम्ही देवाचे लोक आहे. दुसरा चांगलं करून दे, वाईट करून दे, आम्ही काय केलं पाहिजे? चांगलंच करत गेलं पाहिजे आहे. नंतर काय होणार आहे? आमच्या जीवनामध्ये पण चांगलंच घडणार आहे. असं करत आम्ही गेलं, आमच्या कुठेतरी प्रॉब्लेम झाला तिथे पण देव तसंच आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं तसंच आम्हाला सांभाळणार आहे. हालेलुया. आम्ही कडक न्याय केला, आमच्या जीवनामध्ये पण कडक न्याय होणार आहे. आम्ही दुसऱ्यांना सामा केला असून ते चालत आहे, काही नाही. आम्ही कुठेतरी चुकणार आहे,
ते वेळी आम्हाला पण असू द्या काय नाही, याच्यात काय आहे असं फ्री बोलणार आहे. आम्हालाच वाटणार आता काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे, पण समोरच्या व्यक्ती म्हणणार काय नाही आहे, असू द्या काय नाही, चल. आम्ही देवाचे लोक आहे, परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थिती आहे, आमच्यामध्ये वास करत आहे, आम्ही देवाचे मंदिर आहे. हालेलुया. पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करत आहे. आमच्यातून जे काय बोलतो करतो हे सगळं चांगलंच असलं पाहिजे आहे. वाईट सगळं काढून टाकलं पाहिजे आहे. वाईट बोलत आहे, वाईट करत आहे म्हटलं तर आमच्यामध्ये ते आहे म्हणून ते बाहेर येत आहे. हालेलुया. आणि सिंपल देवाचे वचन सांगत आहे, आम्ही वाईट बोललं, वाईट केलं तर ते रिटर्न आम्हालाच येणार आहे. आमच्या विषयी कोणी वाईट बोलणार आहे, आम्हाला वाईट येणारच आहे. आम्ही विश्वास ठेवणारा लोक आहे. या गोष्टीमध्ये सिरियस तुम्ही झाला पाहिजे आहे. येशू सारखे आमचे जीवन परिवर्तन झाला पाहिजे आहे. आमच्यासाठी उदाहरण आहे ते कोण आहे, येशू ख्रिस्तासारखे आम्ही बदललं पाहिजे आहे. कोणी काही करून दे, आमच्या गावातून चांगलंच घडलं पाहिजे असं आम्ही असलं पाहिजे आहे. आणि चांगलंच करत राहिलं तर आम्हाला चांगलंच येणार आहे. हालेलुया. म्हणून दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना चांगलंच करत राहिलं पाहिजे. दुसरा विषय, आमच्या तोंडातून श्राप नाही आला पाहिजे, आशीर्वाद चांगल्या गोष्टीच बोललं पाहिजे आहे. दुसऱ्यांना श्राप दिला, आम्हाला श्राप येऊ शकतो. हालेलुया. याकरिता लोकांनी जसं तुमच्या बरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही त्याच्या बरोबर वर्तन करा. एक कारण हे नियमशास्त्र व संदेशशास्त्र यांचे सारांश आहे. हालेलुया. आता आमच्या कोणी चोरी नाही केलं पाहिजे अशी आमची इच्छा असणार आहे. आम्ही पण दुसऱ्यांचे चोरी नाही केलं पाहिजे आहे. आमच्या बरोबर कोणी खोटा बोललं नाही पाहिजे अशी आमची इच्छा असणार आहे. आम्ही पण दुसऱ्या बरोबर खोटा बोललं नाही पाहिजे आहे. कोणी आम्हाला फसवलं नाही पाहिजे ही आमची इच्छा असणार आहे. आम्ही पण दुसऱ्यांना फसवलं नाही पाहिजे आहे. हालेलुया. पण आमचे चूक आम्हाला दिसणार नाही आहे, म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे आहे. दुसरा काय करताय त्याच्यानुसार आमच्या जीवनामध्ये फल येणार नाही आहे. आम्ही काय करतो ते अनुसार आमच्या जीवनामध्ये फल येणार आहे. आम्ही देवाचे लोक आहे, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलंच पाहिजे आहे. देव बरोबर आम्ही चाललं तर परिवर्तन होणारच आहे. हालेलुया. हर एक गोष्टीमध्ये देवाचे वचन काय म्हणत आहे हे फायनल आहे. रोमकरासपत्र 12वा अध्याय. दुसरा वचन, रोमकरासपत्र 12वा अध्याय 2रा वचन. ये या युगाबरोबर समरूप होऊ नको. हालेलुया. जगामध्ये आहे ते शैतानाच्या हाताखाली आहे. हालेलुया. आम्ही देवाचे लोक आहे. देवाचे वचन काय म्हणत आहे, या युगाबरोबर समरूप होऊ नको. हालेलुया. हे युगाबरोबर आम्ही एकत्र नाही झाला पाहिजे आहे. त्यांचे उद्देश जगणं वेगळं आहे, आमचे उद्देश वेगळा आहे. वेगळं असला पाहिजे आहे. जगिक लोक कसं जीवन जगत आहे काय तसंच आमचे जीवन आहे का हे आम्ही परखलं पाहिजे आहे. लोक काय म्हणणार आहे, हे काय बोलणार आहे, ते काय बोलणार आहे, याच्यापेक्षा देव काय म्हणणार आहे.
आम्ही येशू मध्ये आहे तर वाईट तर करायचं नाही आहे, पण आम्ही काय देवाचे वचन पण लोकांमुळे काय करत नाही आहे, पालन करत नाही आहे. ते काय म्हणणार आहे, जगाचे लोक कसं करताय. हालेलुया. एक बारीक नजरेने आमचे जीवन आम्ही शांत बसून विचार करले ना, काय जगिक लोक सारखे आम्ही जगत आहे काय. रोज सकाळी उठतो, ते कुठल्या गोष्टीसाठी झटत आहे, तेच गोष्टीसाठी आम्ही पण झटत आहे. ते कुठल्या गोष्टीमध्ये आनंदित होत आहे, ते गोष्टीमध्ये आम्ही आनंदित होतो. त्यांचे उद्देश काय आहे, काय तेच आमचे उद्देश आहे काय. आम्ही शांत विचार करून बघितलं तर आम्ही काय करतो हे आम्हाला समजणार आहे. हालेलुया. आमचे उद्देश काय असलं पाहिजे आहे, देवाची इच्छा पूर्ण करणं, देवासमोर निर्दोष असणं. हालेलुया. या युगाबरोबर समरूप होऊ नको, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःच्या रूपांतर होऊ दे. हालेलुया. हे युगाबरोबर आम्ही समरूप नाही झालं पाहिजे. होत असलं तर आताच बंद करा, कट करा. हालेलुया. आणि काय केलं पाहिजे, आपल्या मनाच्या नवीनीकरणाच्या स्वतःच्या रूपांतर करून घे. अनेक गोष्टीमध्ये आपल्या मनामध्ये नवीनीकरणामध्ये रूपांतर आम्ही झालं पाहिजे आहे. हालेलुया. आमचं मन अनेक गोष्टीमध्ये रूपांतर झालं पाहिजे आहे. काय अनेक गोष्टीमध्ये आमचं मन हे युगाच्या एक वेगळ्या गोष्टी असणार आहे आणि रूपांतर हे वेगळं असणार आहे. काय अनेक गोष्टीमध्ये हे युगाचं काय आहे तसं आम्ही चालत आहे काय, तसं बोलतो, तसं करतो, तसं वागतो. नाहीतर मी नवीन सृष्टी झाला येशू मध्ये, मी रूपांतर झाला आहे म्हणून मी असं बोलतो, असं करतो, असं वागतो, असं आमच्या झाला आहे. हे आम्ही स्वतःला परखलं पाहिजे आहे. हालेलुया. हे युगाचं वेगळं असतंय, येशू मध्ये नवीन सृष्टी, येशू सारखं रूपांतर होणं हे वेगळं असतंय. रूपांतर झालं तर येशू सारख्या अनेक गोष्टीमध्ये आम्ही चालणार आहे. रूपांतर नाही झाला, जुना मनुष्य सारख्या अनेक गोष्टीमध्ये चालणार आहे. काय आमच्या सर्वांचे पूर्ण रूपांतर झालं काय नाही आहे, माझ्या पण झालं नाही आहे. हालेलुया. आता नाही झालं तर काय करायचं आहे, वचन वाचून वचनानुसार आम्हाला अनेक गोष्टीमध्ये बदलायची गरज आहे. हालेलुया. बायबल वाचलं पाहिजे, देवाची आराधना केलं पाहिजे, देवाची स्तुती केलं पाहिजे आहे. आमच्या उद्देशामध्ये आम्ही आहे काय, नाहीतर इकडे तिकडे आम्ही गेलो आहे, आम्ही बघितलं पाहिजे आहे. हालेलुया. सुरुवात पासून लास्ट पर्यंत आमच्या देवाची इच्छा अनुसार आमच्या उद्देशाने आम्ही पुढे गेलं पाहिजे आहे. इकडे तिकडे साईडी गेलं काय आमचं जीवन हे आम्ही परखलं पाहिजे आहे. अनेक गोष्टीमध्ये आमचं रूपांतर झालं पाहिजे, नवीन सृष्टी झालं पाहिजे आहे. अजून झालेलं नाही आहे, पण आम्हाला चिंता नाही आहे. आम्ही सगळ्याच युगाबरोबर समरूप होऊन तसं चलताय असं वागत असलं तर काय फायदा. हालेलुया. देवाचा आत्मा आमच्या मध्ये आहे, देवाचा आत्मा आम्हाला चलवला पाहिजे आहे. देवाच्या आत्माला दुःख नाही दिलं पाहिजे आहे. देवाचा आत्मा आनंदित झाला पाहिजे आमच्यामध्ये. हालेलुया. आणि देव आणि देवाचा आत्मा करा आमच्या रूपांतर करू शकतो. आमचे नवीनीकरण आम्ही स्वतः प्रयत्न करून होणार नाही आहे. देवाचा आत्मा आमच्यामध्ये जगला आणि ते आम्हाला चलवला, अनेक गोष्टीमध्ये आम्ही रूपांतर होणार आहे. आम्ही दैहिक मार्गात आम्ही स्वतः आम्हाला चलवत राहिलं तर रूपांतर होणारच नाही आहे. देवाला समर्पण केलं पाहिजे. देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्यांना देवाचा आत्मा मिळत आहे. देवाच्या आत्माच्या आज्ञा पालन करत राहिलं तर तो आम्हाला चलवणार आहे. आता इकडसून बाहेर गेल्यानंतर देवाचा आत्मा बोलताय राईट मार्ग,
नाही मी लेफ्टच मारणार, इकडेच आम्ही काय केलाय, तू शांत बस, मी माझ्या मर्जीने जाणार आहे. हालेलुया. असं आमच्या जीवनामध्ये झालं असलं तर पश्चाताप करून पुन्हा आम्ही कनेक्शन मध्ये आला पाहिजे आहे. नाही मी चुकलाय, परमेश्वर तू मला रोज चालव, तुझ्या मार्गात मला चालव. हालेलुया. देवाचा आत्मा कोणाला चालवत आहे, तेच देवाचे पुत्र आहे, देवाचे वचन सांगत आहे. देवाचा आत्मा देवाच्या मार्गात आम्हाला चालवू शकतो. काय आम्ही नवीन शिष्य झाला पाहिजे काय, नाही तर जगाबरोबर समरूप होऊन असंच आम्ही जगून गेलं तर झाला आमची इच्छा आहे. हालेलुया. या युगाबरोबर समरूप होऊ नको, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ दे, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. हालेलुया. आम्ही आमचं काय झालं पाहिजे आहे, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून आम्ही घेतलं पाहिजे आहे. उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण देवाची इच्छा काय आहे. हालेलुया. हे समजून ते अनुसार आम्ही जीवन जगलं पाहिजे या पृथ्वीमध्ये. नाहीतर जगिक लोकांसारखं आम्ही जीवन जगत राहिलं, त्यांचे उद्देश आमचे उद्देश असलं काही फायदा आहे. हालेलुया. आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आम्ही आत्मामध्ये जिवंत आहे, जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये आहे मोठा आहे. आमच्यामध्ये आमच्या थ्रू देवाचा आत्मा काम केलं पाहिजे आहे, देवाचा आत्मा प्रगट झाला पाहिजे आहे. जग काय करताय तेच आम्ही करत राहिलं तर काय फायदा. हालेलुया. आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, ते आम्हाला चालवलं पाहिजे आहे. त्याच्या ऐकला आज्ञा पालनामध्ये राहिला तो आम्हाला चालवणार आहे. हालेलुया. आमचे उद्देश काय, उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण देवाची इच्छा काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि ते अनुसार आम्ही जीवन जगलं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे, परमेश्वर आमच्यासाठी आपलं जीवन बली दिलेलं आहे. आम्ही देवाचे मुलं आहे, म्हणून देवाची इच्छा काय आहे ते समजून ते इच्छा अनुसार आम्ही जीवन जगलं पाहिजे आहे. माझे हे गोष्टी करणं मला आवडतं. हालेलुया. जुना मनुष्य येशू बरोबर वधस्तंभामध्ये मरण पावलाय. आम्हाला येशू ख्रिस्तासाठी देवाची इच्छासाठी जगायचं आहे. देवाच्या उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून त्यासाठी आम्ही जीवन जगलं पाहिजे आहे. हालेलुया. तिसरं वचन, मला प्राप्त झालेला कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नको, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. हालेलुया. परमेश्वर आम्हाला कुठे ठेवलाय त्याच्यामध्ये आम्ही संतुष्ट झाला पाहिजे आहे. हालेलुया. आम्हाला परमेश्वर जे विश्वास दिलाय, कसं ठेवलाय ते अनुसार आम्ही जीवन जगलं पाहिजे आहे. आता पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असताय, त्याच्यावर इन्स्पेक्टर असताय. पोलीस काय केलं पाहिजे, पोलीस कसं असलं पाहिजे, त्याचे अधिकार काय आहे त्याच्यामध्ये त्या राहायला पाहिजे आहे. इन्स्पेक्टर आपला अधिकार काय आहे, आपलं लेवल काय आहे ते मध्ये ते राहायला पाहिजे आहे. हालेलुया. आणि देवाचे वचन
हे पण सांगत आहे, स्वतःला उंच करण्यासाठी प्रयत्न केलं तर त्याला देव खाली करणार आहे, खाली आणणार आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला कसं ठेवलाय, काय कुठे ठेवलाय ते अनुसार आमच्या जीवन असलं पाहिजे आहे. आम्हाला काय जबाबदारी दिलाय, कुठे ठेवलाय ते योग्य रीतीने आम्ही पार पडवलं पाहिजे आहे. परमेश्वर कुठे ठेवलाय त्याच्यामध्ये आम्ही राहायला पाहिजे आहे. आणि स्वतःला उंच करण्यासाठी प्रयत्न करत गेलाय, देव काय करणार, आम्हाला खाली आणणार आहे. हालेलुया. मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नको. आम्ही 2 दिवस पहिला एकाला भेटलो होतो, तसंच बोलता बोलता समजलं की तो हॉस्पिटल मध्ये नर्स आहे, पण ते वागताय कसं, डॉक्टर सारखे वागताय स्वतःला. हालेलुया. नर्स पण नाही आहे, पिऊन काहीतरी आहे, पण ते वागताय कसं, डॉक्टर सारखे. हेच पाऊल आम्हाला म्हणत आहे, मानावास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नको. नाही मी कोणीतरी आहे, मी मोठा आहे, मी नाही तर काही होणार नाही आहे. आम्हाला परमेश्वर ठेवलेला आहे. हालेलुया. असं बोलणारा किती लोक मातीत गेलेला आहे, पण तरी पण हे जग आहे, चलत आहे. हालेलुया. देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. हालेलुया. कारण जसं आपणाला एक शरीर असून ते पुष्कळ अवयव आहे, तरी ते सर्व अवयवांचा व्यापार एकच नाही, तसं आपण ख्रिस्तामध्ये एकच शरीर आणि प्रत्येक एकमेकांचा अवयव असं आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मनाने निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश देणे तो विश्वासाच्या परिमाणाने देवा. सेवा करिताना सेवेत तत्पर असावे. जो शिक्षक आहे त्याने शिक्षण देण्यात, बोध करणाराने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाराने निष्काम बुद्धीने देवे. अधिकाऱ्याने आपलं काम आस्थेने करावे. दया करणाराने ती संतोषाने करावी. हालेलुया. आमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे आणि परमेश्वर आम्हाला कसं बनवलाय, तसं बनवलेलं आहे. आम्ही स्वतः काही नाही आहे, देवानी कृपेमुळे आमच्यामध्ये भरलेलं आहे. हालेलुया. आम्हाला परमेश्वर कुठल्या गोष्टी सांगितलाय ते गोष्टीमध्ये आम्ही योग्य असं केलं पाहिजे आहे. मेन काय आहे, हे परमेश्वराची कृपा आहे. आणि परमेश्वर आम्हाला कुठे ठेवला ते हिसाबाने आम्हाला आम्ही मानलं पाहिजे आहे. त्याच्यापेक्षा वर आम्हाला समजलं नाही पाहिजे आहे. आणि स्वतःला उंच करण्यासाठी प्रयत्न करत गेले तर परमेश्वर आम्हाला खाली आणणार आहे. हालेलुया. आजचा पहिला पॉइंट काय आहे, दुसऱ्यांना न्याय करू नये, कारण आमचा न्याय नाही होणार आहे. दुसऱ्याचा न्याय केलं तर आमचा पण न्याय होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, स्वतःवर लोकांनी आमच्याकडे कसं वागावे, कसं बोलावे, काय करावे अशी आमची इच्छा आहे, तसं आम्ही दुसऱ्या बरोबर वागणूक आमचं असलं पाहिजे आहे. दुसऱ्याने आमच्यावर प्रेम केलं पाहिजे अशी इच्छा असलं तर आम्ही दुसऱ्यांच्यावर प्रेम पहिला केलं पाहिजे आहे. दुसऱ्याने आमचं ऐकलं पाहिजे, मान दिलं पाहिजे, आम्ही दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे, मान दिलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि परमेश्वर आम्हाला कुठे ठेवलाय तिथे आम्ही असलं पाहिजे आहे. आणि हे जगाबरोबर आम्ही समरूप नाही झालं पाहिजे. देवाची इच्छा काय आहे ते ओळखून ते पूर्ण आम्ही केलं पाहिजे आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त यानं जोबल झालेला आहे, म्हणून येशू बरोबर जाण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आहे.
आम्ही सुवार्ता सांगितलं पाहिजे, दुसऱ्यासाठी प्रार्थना केलं पाहिजे, येशू बरोबर रोजचे आमचे जीवन चाललं पाहिजे आहे. हालेलुया. कमीत कमी 1.5 तास तर तुम्ही देवाला दिलं पाहिजे आहे तुमच्या जीवनापुरती. याच्या पुढे तुम्हाला सुवार्ता सांगायची आहे आणि काहीतरी करायचं आहे देवासाठी तर आणि वेळ दिला पाहिजे आहे. हालेलुया. आम्ही आता शैतानाचे गुलाम नाही आहे. परमेश्वर आम्हाला सोडवलेला आहे. आम्ही फ्री आहे. आम्ही निर्णय करू शकतो. मी बायबल वाचू शकतो म्हटलं तर वाचू शकतो. कोणी अडवू शकणार नाही आहे. चांगल्या गोष्टीमध्ये आम्हाला सवय लावून घेतलं पाहिजे आहे. परमेश्वर नाही आहे, आम्ही काही नाही आहे. देवाची कृपा आहे आणि या पृथ्वीमध्ये मान मर्यादा गौरव सन्मानासाठी परमेश्वर योग्य आहे. तुम्हाला परमेश्वर दिलेला वेळाला तुम्ही योग्य वापर करा. तुम्ही देव बरोबर नाही आहे, बायबल वाचत नाही आहे, प्रार्थना करत नाही आहे, ऑटोमॅटिक जगामध्ये जाणार आहे आणि जगामध्ये गेलं तर ते गोष्टी तुमच्यामध्ये आतमध्ये येणारच आहे, पण तुम्हाला समजणार नाही आहे. का समजणार नाही आहे? समजण्यासाठी आरसाकडे गेलं तर समजणार आहे. आरसाकडे नाहीच गेलं आहे, समजणारच नाही आहे. खूप वेळ झाल्यानंतर असंच गेल्यानंतर त्याचा परिणाम बाहेर येणार आहे. ते वेळी रडून काही होणार नाही आहे. हालेलुया. म्हणून रोजचे जीवन देवाचा आत्मा तुम्हाला चालवलं पाहिजे. देव बरोबर चाललं पाहिजे तुम्ही आणि देवाच्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हेस्टमेंट करा. देवाच्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हेस्टमेंट करा. फल नक्की मिळणार आहे, व्यर्थ होणारच नाही आहे. देवावर विश्वास ठेवणारा कोणी नाश होणार नाही, लचित पचित होणार नाही आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल पण देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. परमेश्वर आमच्या बरोबरच आहे. परमेश्वर आम्हाला सोडणार नाही आहे. आम्ही हे जगाचा प्रकाश आहे. आमचे काम काय आहे? हे पृथ्वीमध्ये शैतानाचे कार्य नष्ट झालं पाहिजे, देवाचं राज्य आलं पाहिजे आहे. देवाचं राज्य हे पृथ्वीमध्ये स्थापित करण्यासाठी आम्हाला परमेश्वर ठेवलेला आहे. हे काम सोडून आम्ही जगाच्या राज्य स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असलं तर काही होणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वराचं काम करत राहील आहे. देवाचा अभिषेक सामर्थ्य, देवाची उपस्थिती आमच्या बरोबर हे सगळं वाढणार आहे. म्हणून पहिला काय करायचं आहे? सकाळी उठलं तर देव बरोबर वेळ घालवायचा. रोज 1 तास, 1.5 तास, 2 तास असं देवाला दिलंच पाहिजे. हे तुम्ही निर्णय घेतला तर याचं फल येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनामध्ये नक्की दिसणारच आहे. आता तुम्ही कसं आहे तसंच नक्की नसणार आहे. जे कोणी देवाला वेळ दिलाय, देव बरोबर चाललाय, त्याचे जीवन नक्की बदललंच आहे. तुमच्या परिस्थिती पण बदलणार, तुमचे जीवन पण बदलणार आहे. देव तुमच्या बरोबर आहे. देव तुम्हाला निवडलेला आहे. देव तुम्हाला कधी सोडणार नाही आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.